महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीला बंडखोरीचं ग्रहण। महायुतीमध्ये 6 जागांवर बंडखोरी। पुणे, रायगड, संभाजीनगर, नाशिक, यवतमाळ आणि अमरावतीमध्ये बंडखोरीचं सत्र। पुण्यात राष्ट्रवादीमध्ये विधान परिषद उमेदवारीवरून मोठा ड्रामा। राष्ट्रवादीच्या 2 उमेदवारांकडून अर्ज दाखल। विक्रम काकडेंचा अधिकृत उमेदवारी अर्ज तर सुनील टिंगरेंकडून डमी अर्ज दाखल। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सुनील टिंगरेंच्या समर्थकांची घोषणाबाजी। सुनील टिंगरेंना न्याय द्या, समर्थक आक्रमक। सुनील टिंगरेंच्या समर्थनार्थ रामदास गाडेंचा राजीनामा। रामदास गाडे हे पर्वती मतदारसंघाचे कार्याध्यक्ष। सुनील टिंगरेंचा पुण्यातनं डमी अर्ज तर पक्षानं उमेदवारी न दिल्यामुळे सुरेश घुलेंकडून सुद्धा नाराजी व्यक्त। रायगड विधान परिषदेसाठी महायुतीतनं तटकरेंचे पुत्र अनिकेत तटकरेंचा उमेदवारी अर्ज भरला तर शिंदेंच्या शिवसेनेकडून सुद्धा महेंद्र दळवींच्या कन्या जुईलींचा अर्ज तर जागा राष्ट्रवादीला असताना शिंदे सेना सुद्धा आग्रही। छत्रपती संभाजीनगरमध्ये विधान परिषदेच्या जागेसाठी शिवसेनेमध्ये बंडखोरी। महायुतीत जागा भाजपला सुटलेली असताना सत्तारांच्या मुलाचाही अर्ज तर भाजपचे सुहास शिरसाट आणि सेनेच्या समीर सत्तारांकडून अर्ज दाखल। भाजपकडून शिंदेंची शिवसेना संपवण्याचं काम सुरू। भाजपनं आमचं मुंडकं मोडलंय। 18 महिन्यांमध्ये आम्हाला 18 रुपयांचाही निधी नाही। बंडखोरीनंतर शिवसेनेच्या अब्दुल सत्तारांचा संताप। आमच्यावर आरोप करण्याआधी सत्तारांनी शिंदेंशी बोलावं, निधी आल्यानंतर निधी देणार। सत्तारांच्या आरोपांवर भाजपच्या अतुल सावेंचं उत्तर तर वरिष्ठ नेत्यांना भेटणार। 2 दिवसात चित्र स्पष्ट होईल, सत्तारांचं वक्तव्य। यवतमाळची जागा शिंदेंच्या शिवसेनेला सुटलेली असताना भाजपातही बंडखोरी। भाजपच्या नितीन भुतडा यांचा अर्ज दाखल तर महायुतीचे उमेदवार म्हणून सेनेच्या दुष्यंत चतुर्वेदींचा अर्ज। नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल। दराडेंच्या विरोधात गणेश गीते आणि गोकुळ गीते निवडणुकीच्या रिंगणात तर गीते बंधूंचा अपक्ष अर्ज दाखल।